राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम। बाकी 4 कोटी नामदेवरायांचं आयुष्य संपलं। नामदेवराय वैकुंठात, बरं गणेश महाराज नामदेवराय वैकुंठात गेले आणि मग भगवान परमात्मा नामदेवरायांकडे गेले आणि नामदेवरायला विनंती करतात, काय नामा होता वैकुंठाशी देव विनवी तयाशी बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणी। नामदेवरायांना आज्ञा केली, नामा अरे प्रतिज्ञा पूर्ण राहिली, पुन्हा अवतार घ्यावा लागेल तुला। नामदेवराय म्हणे, देवा मी अवतार घेतो तू सांगतो म्हणून माझी इच्छा नाही, पण जातो, पण परत येत असताना 4 लोकांच्या खांद्यावर परत येणार नाही मी, मग मला घेण्याकरता यावं लागेल। करार करून घेतला, वचन घेतलं बरं का दादा, वचन घेतलं। आता वचन करार कुठं केला जातो? लग्नामध्ये केला जातो ना, आहे का नाही वासुदेव महाराज? आता लग्नात जमत नाही शक्यतो हो ना। विनोदाचा भाग नाही सर, एवढे पाय चपणे होऊन गेले या पोरीवाल्यांच्या, काही अटी मान्य करतात तो। बरं पोरीवाला कसं तर तयार केलं ना बापाला, मुलीची न्यारी अटी राहते, वेगळ्याच अटी राहतात मला। आताच्या मुली जरी लग्नात तयार झाल्यात नामदेव बाप्पा, पहिल्यांदा बापाला सांगतात, पप्पा मी लग्न करायला तयार आहे, मला पहिल्यांदा त्या पोराशी बोलायचं आहे। आणि मग ती मुलगी फोन लावते, हॅलो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही, दुसरी अट मी शेतात जाणार नाही, मग का गाजरं खाणार, तिसरी अट तुझ्या आईवडिलांना आपल्यामध्ये राहता येणार नाही, चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही। विनोदाचा भाग नाही महाराज, या महाराष्ट्रामध्ये 25% प्रकरण मोबाईलमुळे डिवोर्स आहेत। काय एखाद्याच्या मोबाईलला गुरुजी एवढा मोठा लॉक राहतो ना, एकही टिंब शिल्लक नाही हो, जसं काय CBIचे सगळे प्रकरण त्याच्याच मोबाईलमध्ये, एकही टिंब शिल्लक नाही। एकाच्या तर पोट दुखायला जरा 4G विनोद कळलं तर बघा, त्याने सांगितलं म्हणजे अगं माझं पोट दुखतं का? बाई म्हणे मग काय करू? तुला कळत नाही, डॉक्टरांना फोन ला पटकन। बाई म्हणे मोबाईल कुठे ठेवलाय तुमचा सांगा पटकन, तिथं टेबलावर उचल पटकन लाव फोन। बाई कोणी टेबलावरून मोबाईल उचलला, मालक याचा लॉक सांगाव, जाऊ दे आता बरं वाटायला लागलं म्हणजे, विठ्ठला विठ्ठला अटी असतात महाराज, ऐका। लग्नामध्ये करार वचन केलं जातं ना महाराज, याच्यावर विषय चालू होता आपला। आताचे लग्न शॉर्टकट लग्न असतात महाराज, मंगल कार्यालयामध्ये लग्न राहतात, मुलीचं वराड येणार, मुलाचं वराड येणार, सगळी पाहुणे मंडळी एकत्रित जमा झाली, 12 वाजता 12:30 वाजता अक्षता वाटपण्यात येणार आणि मग 12:35 वाजता लग्न लागतात। जुन्या काळातलं लग्न लागले महाराज, लग्न झाले की काही पाहुणे मंडळी बिना जेवणाचे निघून जातात, काही तेवढ्यासाठी झालेले असतात, ते लगेच पंक्ती धरून बसतात आणि सगळा कार्यक्रम आटोपला का महाराज, आणि मग नवरी जाण्याची वेळ येते संध्याकाळी, आणि मग तेव्हा ते पिपाणीवाला माहेरची साडी गाणं वाजवतं, आणि त्याने ते गाणं वाजवलं की मुलीच्या डोळ्यातून पाणी येतं महाराज, मुलगी रडायला लागते आणि सांगते, आईच्या गळ्याला बिलगून रडते, आई मला नाही जायचं। आई म्हणते नाही रे बेटा तुला जावं लागेल ना, पुन्हा आपल्या बापाच्या गळ्याला बिलगून रडते, बाबा मला नाही जायचं। बाप म्हणतो नाही रे बेटा तुला जावं लागेल ना, बाबा आता तुम्ही सांगता म्हणून जाते मी, पण बाबा ऐका ना, जाते पण आजचा शुक्रवार, उद्या शनिवार, परवाच्या रविवारी तुम्ही मला घ्यायला येत असताना तर मी जाते, नाहीतर मी जात नाही। तेव्हा बाप सांगतो बेटा नाही रे, उद्याच मुक्कामाला येतो तुला घेण्यासाठी, पण तुला जावं लागेल। बाप्पाकडून वचन घेते का नाही मुलगी, तसंच नामदेवरायांनी वचन घेतलं, देवा माझी इच्छा नाही पुन्हा अवतार घेण्याची, जातो पण मला वचन दे, परत येत असताना राम बोलो बाई राम बोलो हे चालणार नाही, हा मग मला घेण्याकरता तुला स्वतः यावं लागेल, तुम्ही जर स्वतः येत असाल ना देवा तर मी जातो म्हटले। आणि मग ज्यावेळेस नामदेवरायांनी देवाने शब्द दिला नामदेवरायांना, मग नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटान, तेच नामदेवराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या तुकोबारांनी अवतार घेतला महाराज। पवित्र अशा गात्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला। तुकोबारांचा संसार तर एवढा बिकट होता महाराज, किती परिस्थिती बिकट होती सांगू तुम्हाला। वैष्णवा घरी सर्व काळ
सदा जन जन तीटाळ कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे सदा राम नाम गाणे तुकोबारांची एवढी बिकट परिस्थिती होती जिजामातेने सुद्धा संसाराचं वर्णन केलंय बरं कसा होता संसार तुटकाची वीणा त्याला दोन तार करियेरदार पंढरीच्या माझ्या माये बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माये बापे बरे नाही केले तुकोबाराय वर्णन करतात संसाराचा कसा होता संसार कोपला पाटीला गावीचा लोक कोपला पाटीला गावीचे कोपला पाटीला कोपला पाटीला तुकोबाराय वर्णन करतात कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुकोबारांनी संसार करून परमार्थ केला महाराज काय पवित्र असा गात्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला आणि ज्यावेळेस अभंग रचना पूर्ण झाली आणि गाथा निर्माण झाल्यानंतर मग तुकोबारांना स्मरण झालं की देवाने मला शब्द दिला होता ना की महाराज तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येईल अजून देव का आला नाही त्यावेळेस तुकोबारांचे अभंग तपासा तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका मने मज आठवा मूळ लवकरी पाठवा सनकाधिकांजवळ निरोप पाठवला तुकोबारायांनी सनकाधिक म्हणे अहो महाराज तुमचं काम लवकर झालं पाहिजे 11:15 वाजत आले तुम्ही एक काम करा तुम्ही गरुडाला सांगा गरुडाचे पाही
महाराज गरुडाजवळ जेव्हा भगवान परमात्म्याचा निरोप देण्याकरता तुकोबारांनी विनंती केली. गरुड म्हणे अहो महाराज तुम्ही आमच्याजवळ विनंती करतायत, आम्ही पाहिलंय आमचा भगवान परमात्मा तुमच्या समोर नतमस्तक होतो ना. चाली दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणा लागून या, निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजुनिया. आणि तुम्ही आमच्या समोर नतमस्तक होतायत, आम्ही पाहिलं आमचा भगवान परमात्मा तुमच्या समोर नतमस्तक होतो, आमच्याजवळ काय विनंती करतायत? काही नाही, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणे आम्ही तुमचा निरोप देतो, पण अजून लवकर काम व्हावं असं वाटत असेल ना, भगवान परमात्मा ज्याच्यावर झोपले त्याला सांगा. तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने जेव्हा सांगितलं तुकोबारांनी, शेष म्हणे महाराज तुमचा निरोप मी देतो, पण तुमचं काम होईल याची गॅरंटी नाही, कारण तो भाऊ लग्न झालं तेव्हापासून आमचं काही ऐकत नाही. लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलतीन. जेव्हा लक्ष्मी मातेने देवाला निरोप सांगितला, महाराजांनी निरोप दिलाय म्हटले, तुम्हाला घेण्याकरता जावं लागेल. आणि मग तुकोबारा यांना घेण्याकरता संपूर्ण विश्वाचा मालक या कलियुगामध्ये मृत्यूलोकामध्ये तुकोबारांना घेण्याकरता भगवान परमात्मा आला. पाहिलं कोण उभा होता, वाढ वेळ झाला, हुबा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे. भगवान परमात्मा बोलवतोय. भगवान परमात्मा जेव्हा आले ना, तुकोबारांना एवढा आनंद झाला, आनंदाचा पूर आला, एवढा आनंद झाला. महाराज जिजामातेकडे गेले, सांगितलं जिजामातेला, जिजामाते जिजे माते म्हणतील का आज म्हणतात, आवले पाहुणे आले आपल्याकडे, पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. पाहुणे आले पाहुणे, मग काय करावं म्हटले, घरात तर अन्नाचा कर नाही. जिजामाता होती महाराज, काय तुमची आमची बायको होती का? घरामध्ये काही नसताना स्वयंपाकाला लागल्या महाराज. नुसती कल्पना करून आपल्या घरात समजा संसाराचे राख रांगोळी जरी कोणी पाहुणे आले बा, नुसतं सांगून पा तुमच्यात दम असेल का स्वयंपाक करावा असं. मग असं अनुभव आले आम्हाला. विठाला विठाला हो, हे आमच्या आप्पांनी प्रामाणिकपणाने कबुली दिली. हे प्रत्येकाच्या घरात घडतं, कोणाचं हे फक्त बाहेरच पावर करतात. साहेब आले साहेब आले साहेब आले, घरात गेला की म्याव.
आदमी कितना ही खतरनाक रहा लेकिन बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. आमचे कबीर महाराज सांगतात ना, हे फक्त बाहेरच पावर करतात. बाई बाई सबको ही कहे, बाबा ना कहे कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. आता हे ज्यांना ज्यांना कळते ना तर धन्यवाद. बाहेरच पावर चालते महाराज. ना ऐका, तुकोबारांच्या घरामध्ये काही नसताना जिजामाता म्हटले काळजी करू नका, तुमचा भगवान परमात्माला आहे ना स्वयंपाकाला लागल्या महाराज. काय स्वयंपाकाला? दरदरीत पाण्या माझ्या रांदियल्या कन्या स्वयंपाकाला लागल्या महाराज. ऐका ऐका मंडळी, कीर्तनाला बसलेले. अहो कैलास दादा, कन्यात नाही पाणी टाकलं जिजामातेनं, पाण्यात कन्या टाकल्या. माडभर पाणी मुठभर कन्यान झाला ना स्वयंपाक. महाराजांना सांगितलं बोलवा तुमच्या देवाला जेवणासाठी. आणि मग तुकोबारांनी सांगितलं देवा चला जेवण झालं, म्हटले तयार. बसले जेवायला. वाढला ना महाराज. कन्या जेव्हा वाढल्या ना भाऊसाहेब, कन्या पत्रवाळीवर टाकल्याबरोबर ठिकाण्याकडे निघून गेले. त्या रस्ता धरून घेतला ना, कारण कन्या होते ना महाराज. त्या रस्ता धरून घेतला. भगवान परमात्माने ते कन्या थांबवण्याकरता चतुर्भुज झाले महाराज. 3 हाताने पत्रवाळी धरली आणि एका हाताने जेवायचा सपाटा सुरू. जेवण करून तृप्त झाले. मग तुकोबारांनी देवाचा हात धरला पांडुदादा, आणि तुकोबारांना घरामध्ये विठू आमासी पावला आलता काळी, विठू आमासी पावला काळी, विठू आमासी पावला उडी जायला धरा तुका, उडी जायला तुका. प्रमाणांचे रेल चेले पण असं वळांबा महिनी राहणार. गवंडी जेव्हा बांधकाम करतो ना, नाही नाही हाय बरोबर आहे, परफेक्ट आहे ते. गवंडी जेव्हा काम करतो तो असे बरोबर खुटका सुद्धा व्यवस्थितच लावत ना, तसं लावलं पाहिजे. तुम्ही लाई राहणार पण ते वळ आंबा मग येईल तिरपा दाखायला कवण जुडी राहणं पण ते तिरपच बी राहणं काय कर. हा चला काय चालू होतं हे काढून टाका बरं. म्हणा कीर्तन हे खरंच यात पडी गिर माले विठाला विठाला. ऐका जेवण झालं महाराज. जेवण करून तृप्त झाले. भगवान परमात्मा तुकोबारांनी देवाचा हात धरला सोफा सेटवर बसवलं. सोफा सेट होता का? घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या तुटक्या दोरीची मोडकी बाज, त्याच्यावर फाटकी गोदडी आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वाचा माल. काय वैभव असेल माझ्या तुकोबारायांचं. आणि मग जेव्हा ते बाजेवर बसले ना आणि लगेच मग अण्णा तुकोबारांनी लगेच तंबाखू काढली नाही ना. मुका सुद्धी तुळशी दाळ तुका मने मी दुर्बल, तुका मने मी दुर्बल, तुका मने मी दुर्बल दुर्बल. मुका सुद्धी दाळ तुका मने मी दुर्बल, तुका मने मी दुर्बल. आणि मग तुळशी पान दिलं. मग सांगितलं देवाने महाराज निघायचं का? झालं ना टाइम आपला. नाही देवा आता ज्या गावात एवढे दिवस थांबलो ना, गावकऱ्यांचा निरोप तर घेऊन येते. मग गावात गेले. लोकांना सांगितलं तुकोबाराने अरे चला रे वैकुंठाला, चला वैकुंठाला. लोक म्हणे पागल झाला आता. 11:15 वाजता कुठं वैकुंठाला सांगतात हा.
अरे वैकुंठाला जिवंतपणे नाही मेल्यावर लिहावं लागतं वैकुंठवासी, आणि हा जिवंतपणे म्हणतो. पागल झाला म्हटलं. तुका वेडा विचार करी बडबड फार. कोणीच यायला तयार नाही, स्वतःची धर्मपत्नी सुद्धा यायला तयार नाही महाराज. आणि मग तुकोबाराने जाण्याचा निर्धार केला. आणि मग तुकोबाराने सगळे गाव करीत एकत्रित आणले महाराज. सगळ्यांचा निरोप घेतला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अनंतकाळी विठू आमासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. गुढी सहित झाला गुप्त तुका. माझा मुद्दा संपला दादा आता. हा ऐका, तुकोबाराय आले त्यांच्या इच्छेने, इथे राहिले त्यांच्या इच्छेने, इथून गेले सुद्धा त्यांच्या इच्छेने. हे साधू संतांचं जीवन आहे महाराज. तुमचं आमचं जीवन असं आहे, आपल्याला इथं यावं लागतं, राहावं लागतं, जावं लागतं. एका साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, का हो महाराज, हा काळ तर तुम्हाला मला मिनिटाला घेऊन जातो, तशी ही काळाची बाधा साधू संतांवर का होत नाही? या साधू संतांनी काय केलं? अभंगाचं पहिलं हरी जिही हृदय मंदिर. आता 10 मिनिटं बाकी राहिले. सोनू दादा एकच चरण सुटला आपला. बरं तसं काय आपलं ठरलेलं पण नव्हतं ना, बाकीचं जरी ठरलं तरी पूर्ण अभंग सोडायचं काही ठरलं नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. काळाची बाधा
महाराज साधू संतांना होत नाही महाराज, कारण साधू संतांनी काय केलं, देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं महाराज. मग महाराज देवाला हृदयामध्ये साठवलं, कोणी कोणी साठवलं सांगा ना बाबा. आता एकच उदाहरण सांगतो, 10 मिनिटात सेवेला पूर्णविराम द्यायचे आपल्याला, अजिबात काळजी करू नका. सावता महाराजांनी देवाला हृदयामध्ये साठवलं महाराज, हनुमंतरायांनी साठवलं, शबरी मातेने साठवलं, द्रौपदी मातेने साठवलं महाराज. काय भक्ती केली महाराज सावता महाराजांनी. सावता महाराजांनी संसारात राहून परमार्थ केला. बरं आपण परमार्थात राहून चांगला संसार करतो, हा फरक आहे सावता महाराजांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये. सावता महाराजांनी संसारात परमार्थ केला, प्रपंच असूनी परमार्थ साधावा, वाचे आडवावा पांडुरंगन. संसार असंच केला पाहिजे ना महाराज, संसारी असावी असूनी नसावी, भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी, संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. संसारात राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे, कमळाचं फूल पाण्यात राहताना तसं राहिलं पाहिजे. ध्यानात आलं तुमचं, कमळाचं फूल पाण्यात राहून पाण्याचा त्याचा फारसा संबंध येत नाही. मी एका साधूच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत बरं महाराज. ना जग छोडो ना हरी बोलो, कर्म कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता है पाणी. कमळाचं फूल जसं पाण्यात राहतं तसं राहिलं पाहिजे महाराज. तसं संसार केला महाराज सावता महाराजांनी. पण कसा केला संसारात, अजून कसं राहिलं पाहिजे सोपं सांगू. सावता महाराजांनी जसा केला तसा. दह्यात जर केस पडला, दह्यातून केस काढायला वेळ लागतो का, कष्ट लागतात का, बोला बोला, अलगद बाहेर निघतो महाराज. तसं संसारात राहिलं पाहिजे. पण तो दह्यातून केस काढल्यानंतर तो केस दह्यात होता का नाही हे सुद्धा कळत नाही, तसं राहिलं पाहिजे. पण काही काही लोक दह्यात केस पडावा असं नाही राहत महाराज. कसं राहतं सांगू, वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा, तो केस तुटून येतो का सुटून येतो, तुटून येतो पण सुटून येत. मग तो केस काढायचे आपल्याला काय करावं लागेल, कालाने मोडावं लागेल. शहाणी माणसं काय करतात, त्या भाकरीवर पाणी मारतात. पाणी मारलं की भाकर नरम होते, भाकर नरम झाली की केस काढायला वेळ लागत नाही, अलगद बाहेर निघतो का नाही. तसे हे संसारात असंच राहिलं पाहिजे, अलगद संसारातून बाहेर निघून परमार्थ केला पाहिजे महाराज. आणि तो आदर्श आमच्या योगेश दादांचा आहे बरं. संसारात राहून सुद्धा महाराजांनी परमार्थ करतायत महाराज. अंतकरणापासून परमार्थ करतायत. दर महिन्याला पंढरपूरला देवाच्या भेटीसाठी जातात. यांना म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तसं सावता महाराजांनी तुमच्या आमच्यासारखा संसार केला महाराज. असंच ना आपण जसं मुळा लावतो तसं सावता महाराजांनी मुळा पण लावला होता ना. कांदा मुळा अवगी विठाई माझी, अवगी विठाई माझी, लसुना मिरची कोथिंबिरी, अवगा झाला माझा हरी. कांदा अवगी विठाई माझी. सावता महाराजांनी देवाला हृदयामध्ये साठवलं महाराज. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सतत नामचिंतन करायचे. सावता महाराज पंढरपूरला नाही गेले बरं, उलट पंढरपूरचा मालक सावता महाराजांना भेटायला आले. पंढरपूरचा मालक सर्व सुखाचा आगर आहे, माझे सावता महाराज प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. एक दिवशी तर भगवान परमात्म्याने परीक्षा घेण्याचं ठरवलं. 5 मिनिटाला सेवा पूर्णविराम देतो. परीक्षा घेण्याची ठरवले देवानं. एक दिवशी भगवान परमात्मा ज्ञानोबा नामदेव पंढरपूरकडे जात असताना नामदेवाला सांगितलं, म्हटलं नामा तुम्ही चला म्हटले पुढे मी पाणी पिऊन येतो म्हटले. पाणी पिण्याचं निमित्त केलं आणि भगवान परमात्मा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये धावत आले. आणि सावता महाराजांचं नामचिंतन चालू होतं महाराज. सावता महाराजांना पाहिलं आणि देवाने जोरजोर थांबोडा फोडायची सुरुवात केली महाराज. वाचवा हो, वाचवा हो, धावा रे, वाचवा हो. हे पाहिलं, डोळे उघडले, पाहिलं तर संपूर्ण विश्वाचा मालक उभा. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान देवा तुम्ही वाचवायला सांगतायत. कोणापासून वाचवायचं. अरे सावता माझ्या पाठीमागे 2 चोर लागलेत आणि ते मला माझ्या पाठीमागे लागले, मला पटकन कुठेतरी लपायला जागा दे.
सावता महाराज म्हटल्यावर संपूर्ण जग संपूर्ण विश्व तुमच्या रोमारोमामध्ये लपलेलं आहे आणि तुम्ही माझ्याकडे लपायला जागा मागताय, कुठं लपवायचं? म्हटलं बाकीचं सांगू नको, नंतर गप्पा कुठं तर लपवायला जागा दे मला पटकन. एक काम कर, इकडे मक्यामध्ये जा, तिथं जाऊन लपा. म्हटलं नाही रे, ते मला लगेच पाहून टाकतील. इकडे जा उसामध्ये, तिकडे अंधार पडेल आहे, तिकडे जा तिकडे जा पटकन. नाही म्हटलं तिथं सुद्धा पाहून टाकतील. मग कुठं लपायचं? त्यावेळेस सावता महाराजांना सांगितलं, म्हटले सावता एक जागा आहे बघ, त्या जागेवर तुम्हाला लपवू शकतो. म्हटले देवा सांगा ना कोणती जागा आहे? म्हटले तुझं हृदय. जवळच विळा पडलेला होता महाराज, छातीमध्ये घातला टरकन, हृदय फाडलं, सूक्ष्म रूप धारण केलं देवानं आणि सावता महाराजांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. याला म्हणता साठविला हरी जिही हृदय मंदिरी विठोबार तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर परिणाम काय होतो? दुसरं चरण हृदयामध्ये साठवलं ना महाराज, तर किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण हे समजतं महाराज जीवनात. त्याने एवढंच नाही मोक्ष या स्थितीला प्राप्त होतो, एवढंच नाही महाराज, तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हरी आला हाता मग कैची भय चिंता, चिंता ही राहत नाही, भीती राहत नाही महाराज. एवढंच नाही, आपल्या जीवनामध्ये किती कर्म दुस्तर राहू द्या, ते कर्म सुद्धा शिल्लक राहू देत नाही. तुका म्हणे हारी, 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 आही मुराने दे मोरे, चांद से सरले रदार, चांद से सरले रदार,
झाला सफल सफल व्यापार 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 झाला सफल सफल व्यापार झाला भटकत है झुंड मेरा मृद सभा जैसे दया भगवता विठ्ठल शाळा भरले विठ्ठल शाळा भरले शाळा भरले शाळा भरले विठ्ठल शाळा भरले आश्रमात धीरे धीरे रामानंदना 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 राजर रसदाई राजर रसदाई मेरे
बरसे के मिले मिले तेरा मारा रब ने हमारा गारा कामने हरी काही गुरुणी देवरे त्यांची सरली हिरजार झाला सपोल व्यापार धरली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो। बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे योग्य असेल ते गुरुजनांचं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या नकुबाईंच्या नकुबाई गवळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा आयोजित केला भव्य दिव्य कीर्तनाचा महोत्सव। मला वाटते गवळे परिवाराकरता आपण सगळ्यांनी टाळी वाजली पाहिजे। हा किती एवढा मोठा उत्सव, सगळ्यांसाठी खूप मोठी पंगती, चांगली मेजवानी होती। महाराज जेवणाची ज्यांनी आनंद घेतला त्यांना कळेल, बाकीच्यांनी फक्त आता पाणी गिळा हो खूप सुंदर जेवणाचा आनंद, एवढा भव्य दिव्य, हे सगळे महाराज मंडळी हे सगळे प्रेमाचे आहेत महाराज सगळे। हा एवढा मोठा उत्सव बघा ना, एवढा माझा आदर सत्कार केला नामदेव महाराजांचा माझा। महाराज प्रामाणिकपणाने सांगा आपल्या लग्नात सुद्धा एवढा आदर झाला नव्हता। हा या गवळी परिवार आमच्या सोनू दादाला गणू दादाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीत। या ठिकाणी आमचे भामेरचे पांडू दादा, भाऊसाहेब, आमचे साखरेचे सर सुद्धा उपस्थित आहेत, आमचे माळी गुरुजी, माझ्यांचं नाव लौकिक आहे महाराज, कीर्तनामध्ये चांगलं नाव प्रसिद्ध आहे। आज तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने कीर्तन करावं आणि एवढे मोठमोठ्या लोकांनी कीर्तन ऐकावं एवढा मी विशेष नाही, तुम्हा सगळ्या लोकांचं प्रेम महाराज। या ठिकाणी आमचे अतुल महाराज, नरेंद्र महाराज, भूपेश महाराज, हिरामन ताते आणि दोन चोपदार ते एवढे पकावट होते ना, अजिबात चुकला तर पाय बा तो दोन्हीकडे, म्हणजे पळायला जागाच, इकडे बी पळता येते इकडे बी नाही, असं एकदम पकड होते। आमचे वासुदेव महाराज कोड व्यक्तिमत्व वासुदेव महाराज आहेत, इकडे आमचे धुराभाऊ सुद्धा, हे सेवा करणारी मंडळीवर महाराज काही मान सन्मान हे काही गोष्टी सगळ्यात त्यागून दिलाय। मान अपमान गोवी अवघे गुंडून ठेवावे, हे जीवन आहे महाराज लोकांचं। आपल्या माऊली परिवारामध्ये हे शिकायला मिळतं। मान अपमान तर काही तर फक्त माना करताच, काही हार संगीत घेतात, तुले गाल घेऊन मारे असे पण येतात, असे माना करताना नाही महाराज सगळे आदराने प्रेमाने गाणारे आमचे पांडू आप्पा म्हणजे जुने वारकरीना महाराज, जुन्या परमार्थ माऊलींच्या सहवासात जीवन जगणारे माणसं आहेत महाराज। आमचे नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, आमचे उत्तम अण्णा, काय सगळ्यांचेच नाव आता चढवीचे, कृष्णा महाराजांसाठी सुद्धा टाळी वाजली पाहिजे। हा कृष्णा महाराज आता संस्थेमध्ये आळंदीला वारकरी शिक्षण सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये महाराजांचं आता शिक्षण चालू आहे, दुसऱ्या वर्षाला आहे। खरं तर आपल्या गावामध्ये एवढं वैभव तयार होणं म्हणजे हे तर खरं मुलगा एकच असला पाहिजे, पण कसं असला पुरे एकच पुत्र माये पोटी एकच असला पाहिजे, त्याचा झेंडा लागला पाहिजे, नाही तर जास्त पोरं असल्यानंतर संसारात सुख मिळतं ही चुकीची कल्पना आहे बरं। एकच असला पाहिजे, नाही तर मी 12 पोरवाल्यांना सुद्धा हाताने भाकरी करताना पाहिले। गुरुजी काय सांगतो, एक आमच्या भागात एकाला 12 पोरं आहेत, त्याला हाताने भाकरी करताना पाहिले। त्याला म्हटलं कावा अण्णा तुम्ही आज तुमच्या हाताने भाकरी टाकतायत म्हणे। महाराज काय झालं, ते आमची वडील मोठी सुनबाई ना, मोठ्या मुलाची बायको, ती आता गरोदर आहे ना, मग ते बाळंतपण करण्यासाठी आमची मंडळी तिथे गेली। म्हटलं त्यामुळे तुमच्यावर भाकरी टाकण्याची वेळ आहे, तुम्हाला महिनाभर त्रासच आहे म्हटलं। आता तर म्हणे महिनाभर नाही, मी कायम 12 महिने टाकतो म्हणे। म्हटलं का बरं असं, तर म्हणे पहिलेच झालं का दुसरीची वेळ येते, दुसरं झालं का तिसरी, असे 12 आहेत ना ते। म्हणजे जास्त पोरं असल्यानंतर सुख मिळतं ही चुकीची कल्पना, एकच असला पाहिजे। धन्य हरिभक्त जन्मला जावोशी,
सकळ कुलासी तारी मला वाटतं आमच्या सोनूदादांसाठी हरिभक्त जन्माला आला, कृष्ण महाराजांसारखा, गणेश दादासारखा हरिभक्त जन्माला आला महाराज, सकळ कुळांचा उद्धार आहे महाराज, हे वाडीवडिलांचे पुण्य आहे महाराज, आणि आपल्या सद्गुरूंची कृपा आहे. त्यामुळे सेवेला बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द लिहिले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. एक जाता जाता राहून गेलो. आमचे साऊंड सिस्टमवाले दादांसाठी सुद्धा टाळी वाजली पाहिजे, खूप गोड साऊंड लावले. नाही तर आता आहे ना साऊंड सिस्टम हे ऑपरेटिंग जमलं पाहिजे, नाहीतर हे जमत नाही. हा शालक आहेत का? हां म्हणजे खर्च करतात नाही तुम्ही अजिबात ना. वा वा, शालक सुद्धा म्हणजे बघा ना, आमचा सुद्धा आदर्श घेतला पाहिजे. शालक सुद्धा असाच असला पाहिजे, मोकळा म्हणजे खर्च नको अजिबात, आला काहीतरी घेतलं पाहिजे त्यांच्याकडून. आमचे साऊंड सिस्टमवाल्यांनी एकदम खूप गोड लावले बरं. छोटंसं मशीन आहे महाराज, पण खूप मोठा आवाज आला आणि काही काही हात पुरत नाही, सापडत नाही आहे का नाही. हे गोड लावलं मला. दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी आमचे मुकेश दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतून सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जेवरले पायी कपन. जय विठ्ठल जय जय जय.